गुड मॉर्निंग. मला नाश्त्याला रोज जरी पोहे खायला दिले तरी चालतील, पण आज काहीतरी वेगळं बनवायचं होतं म्हणून पास्ता बनवायचा ठरवलं. आणि हो, पास्त्याच्या भरपूर रेसिपी आहेत, पण मी माझ्या टाईपने बनवते आणि तो खूप छानसुद्धा लागतो. नाश्ता करून झाल्यानंतर इतका पसारा पडलेला तो पहिल्यांदा आवरून घेतला, कारण पसारा असला की मला पुढची कामच सुचत नाहीत. त्यामुळं अगोदर पसारा आवरून घेतला आणि थोडीशीच भांडी होती तोपर्यंतच घासून घेतली, कारण परत जास्त पडली की खूप लोड होतो आणि परत इच्छा पण होत नाही. त्यानंतर जेवणाची तयारीला लागले, ज्यात मला आलूचे पराठे बनवायचे होते. त्यासाठी अगोदर कणिक मळून घेतली, त्यानंतर बटाटे उकडायला ठेवले. काल काही किराणा आणलेला तो व्यवस्थित कंटेनरमध्ये मला भरून ठेवायचा होता. कंटेनर अगोदर रिकामे केले, त्यानंतर त्यांना घासून स्वच्छ पुसून घेतले आणि मी किराणा खाली काढायच्या अगोदरच ईशाने बऱ्यापैकी काढून ठेवलेला. त्यानंतर सगळं व्यवस्थित नीट भरून ठेवलं आणि हा इतका पसारा झालेला मी सामान ठेवताना मला बघूनच असं झालेलं कधी हे मी आवरते. आणि हे मला असं वाटलेलं 15 ते 20 मिनिटात होईल, पण याला 1 तास कसा गेला तेच मला समजलं नाही. आता किराणा भरताना काही गोष्टी माझ्या हातून सांडलेल्या त्या व्यवस्थित क्लीन केल्या आणि आज मसाल्याचा डबा खूप दिवसानंतर मला असा बघायला भेटलाय, कारण ईशाच्या हाती सापडला की सगळं मिक्स करते आणि सगळे मसाले वाया जातात. त्यानंतर बटाटे सोलून घेतले, त्याची भाजी बनवली आणि आज दुपारच्या जेवणासाठी तिघांसाठी मी छान असे आलूचे पराठे बनवले होते. आज दही नव्हतं, त्यामुळं शेजवान चटणीसोबतच एन्जॉय केले. चला बाय. आवडलं असेल तर नक्की लाईक आणि फॉलो करा.